शेतकरी मित्रांनो, आज द्राक्षामध्ये भारत कृषी सेवेचं काम अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं चालू आहे. अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंटद्वारे विचारलेलं होतं की सर, CPPUच्या फवारणीनंतर आपण काय मारलं पाहिजे जेणेकरून जे सनबर्निंग होतं आहे, अर्थात ज्या घडावरती ऊन पडतं तिथं जे घड आहे तो सनबर्निंग होतो, तर तो घड सनबर्निंग होऊ नये याकरता आपण काय केलं पाहिजे. तर लक्षात घ्या, आपण जो शेवटचा स्प्रे मारतोय साधारणपणे आपण CPPU असेल, GA असेल आणि ॲग्रो सोल्युशन कंपनीचं परफोसायझर एकरी 1 लिटर या सगळ्याचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी झाल्यानंतर आपण सकाळ उठून काय करायचं आहे, तर परफोसिल जी आहे ॲग्रो सोल्युशन कंपनीचं परफोसिल, याची एक व्यवस्थित आपल्या प्लॉटला फवारणी करून घ्यायची आहे. परफोसिलच्या फवारणीमुळं काय होणार आहे, ते अर्थोसिलिसिक असल्यामुळं त्याला चांगल्या प्रकारचं कोटिंग येणार आहे आणि कोटिंग प्रत्येक महिन्याला आल्यामुळं काय होणार आहे, तर सनबर्निंगचा कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही आणि जबरदस्त अशा प्रकारचा रिझल्ट आपल्याला भारत कृषी सेवेच्या मार्ट सेवेवरून आपण परफोसिल मागवून घ्यायचं आहे आणि द्राक्षामध्ये त्याची फवारणी करून घ्यायची आहे. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. धन्यवाद.